Hello students, today we are going to discuss examples, that is using truth tables. Examine whether each of the following statements is a tautology or a contradiction or contingency. Number first, P and Q and negation P or negation Q. ओके, फर्स्ट स्टेटमेंट पी, सेकंड क्यू, त्याच्यानंतर निगेशन पी चा कॉलम करावा लागेल, निगेशन क्यू, त्यानंतर पी अँड क्यू, त्याच्यानंतर निगेशन पी और निगेशन क्यू आणि लास्ट पी अँड क्यू अँड निगेशन पी और निगेशन क्यू. फर्स्ट स्टेटमेंट पी साठी कंडिशन्स टी टी एफ एफ, क्यू साठी टी एफ टी एफ. निगेशन पी म्हणजे पी कॉलमचं निगेशन घेतलं इथं एफ 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 टी टी. त्याच्यानंतर क्यू कॉलमचं निगेशन क्यू एफ टी. ओके, देन पी अँड क्यू साठी आपल्याला माहित आहे फर्स्ट स्टेटमेंट पी, सेकंड स्टेटमेंट क्यू आणि अँड कनेक्टिव्ह असेल तर टी टी ला टी, अदरवाइज एफ. ओके, देन निगेशन पी और निगेशन क्यू, निगेशन पी निगेशन क्यू दोन्हीच्या मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे. ऑर कनेक्टिव्ह असेल तर काय असते एफ 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 एफ, otherwise T. Okay, then next P and Q and negation P or negation Q. फर्स्ट स्टेटमेंट P and Q, सेकंड स्टेटमेंट negation P or negation Q. दोन्हीच्या मध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. अँड कनेक्टिव्ह असेल तर टी टी ला टी, अदरवाइज एफ. टी टी नाहीये इथं म्हणजे एफ. बघा, म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल, ऑल दी एंट्रीज ऑफ लास्ट कॉलम आर फॉल्स, देअरफॉर इट इज ए कॉन्ट्रॅडिक्शन. सगळ्या एंट्रीज एफ एफ असल्यामुळे कॉन्ट्रॅडिक्शन. ऑल दी एंट्रीज in last column are false, therefore P and Q and negation P or negation Q is a contradiction. Okay, then example number 2. ओके, पी अँड, बघा आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय कॉलम करावे लागतील. ह्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी पी चा एक कॉलम, त्याच्यानंतर क्यू स्टेटमेंटसाठी एक कॉलम करावे लागेल, त्यानंतर निगेशन क्यू ची एक एंट्री आली, त्यानंतर पी कंडिशनल निगेशन क्यू साठी ह्याच्यासाठी, त्यानंतर ह्या कम्प्लीट ब्रॅकेटसाठी एक करावं लागेल पी अँड पी कंडिशनल निगेशन क्यू आणि लास्ट पी अँड पी कंडिशनल निगेशन क्यू कंडिशनल क्यू. आपल्याला ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्यानंतर सांगायचंय टॉटॉलॉजी आहे का, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का, कॉन्टिंजन्सी. ओके, देन फर्स्ट स्टेटमेंटसाठी आपल्याला कंडिशन माहित आहेत टी टी एफ एफ टी एफ टी एफ, देन एफ टी टी. Then next P conditional negation Q means P conditional negation Q. First statement P, second negation Q. Conditional असल्यामुळे फर्स्ट T आणि सेकंड F असेल तर F. T F नाहीये, otherwise T. Then next फर्स्ट स्टेटमेंट P आणि सेकंड P conditional negation Q म्हणजे हा कॉलम, फर्स्ट हे आणि सेकंड हे. दोन्हीच्या मध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. अँड असेल तर टी 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 टी, अदरवाइज एफ. ओके, तर लास्ट बघा, लास्ट मध्ये फर्स्ट स्टेटमेंट काय, पी अँड पी कंडिशनल निगेशन क्यू म्हणजे हा लास्टचा कॉलम, हे फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट हे क्यू घ्यायचंय. दोन्हीच्या मध्ये कंडिशनल आहे म्हणजे टी
टी, पहिलं स्टेटमेंट टी आणि सेकंड एफ असेल तर एफ, हे पहिलं टी आणि सेकंड एफ आहे म्हणजे इथं एफ येईल. पहिलं टी आणि सेकंड एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. आता इथं बघा लास्ट कॉलमच्या एंट्रीज आपल्या कशा आल्यात, टी एफ टी टी, म्हणजे टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाहीत, सगळ्या टी पण नाहीत आणि सगळ्या एफ पण नाहीत. आणि हे असेल तर कॉन्टिंजन्सी. ऑल the entries in last column are neither tautology nor contradiction. Therefore, P and P conditional negation Q is a contingency. Okay. Next example number 3, P or Q or R, biconditional P or Q or R. आता ह्याच्यामध्ये बघा 3 स्टेटमेंट्स आहेत, म्हणून पी क्यू आर, त्याच्यानंतर पी और क्यू साठी एक कॉलम, त्याच्यानंतर ह्या कंप्लीट ब्रॅकेटसाठी एक कॉलम केला पी और क्यू और आर, त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या क्यू और आर साठी एक कॉलम घेतला, त्यानंतर ह्या कंप्लीट पॅटर्न साठी एक कॉलम घेतला पी और क्यू, क्यू और आर. ओके. त्याच्यानंतर लास्ट कॉलम आपल्याला ह्या पॅटर्नची व्हॅल्यू फाइंड करायची, पी और क्यू और आर बायकंडिशनल P or Q or R. ओके. देन फर्स्ट स्टेटमेंट साठी कंडिशन आहेत टी टी, आणि जर 3 स्टेटमेंट्स असतील तर ह्याला 8 कंडिशन आपल्याला घ्यावे लागतील. ह्याच्या आधीच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे टी 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 टी, एफ 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 एफ. त्याच्यानंतर सेकंड साठी टी टी एफ एफ टी टी एफ एफ, टी एफ थर्ड साठी टी एफ टी एफ टी एफ. पी और क्यू असेल तर पी और क्यू साठी काय कंडिशन आहे, एफ 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 अदरवाइज टी, एफ एफ एफ. ओके. एफ 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 सॉरी एफ 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 अदरवाइज टी. देन पी और क्यू और आर, म्हणजे पी और क्यू फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड आर, दोन्हीच्या मध्ये और आहे म्हणजे एफ 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 पाहिजे अदरवाइज टी, एफ 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 अदरवाइज टी. ओके. देन क्यू और आर, क्यू और आर साठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या 2 स्टेटमेंट मध्ये फर्स्ट क्यू आणि सेकंड स्टेटमेंट आर, याच्यामध्ये पण और आहे म्हणजे एफ 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 आहे, एफ 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 अदरवाइज टी, एफ 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 अदरवाइज टी आहे. ओके. देन नेक्स्ट पी और क्यू और आर, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट हे पी आणि सेकंड क्यू और आर, ह्या दोन्हीच्या मध्ये और आहे म्हणजे और असेल तर एफ 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 अदरवाइज टी, एफ एफ एफ. लास्ट एंट्री फक्त एफ एफ आहे, एफ अदरवाइज टी. आता लास्ट आपल्याला काय करायचंय, फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे आपला हा कॉलम पी और क्यू और आर, आणि सेकंड स्टेटमेंट म्हणजे हा कॉलम पी और क्यू और आर, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपलं हे आणि सेकंड हे, दोन्हीच्या मध्ये बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशनल असेल तर काय असते, दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असतील तर टी, सेम असतील तर टी, सेम व्हॅल्यू आहेत टी, सेम व्हॅल्यू आहेत टी, सेम व्हॅल्यू म्हणजे टी टी किंवा एफ एफ, दोन्ही असेल तर टी अदरवाइज एफ. बघा ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी
Therefore, P or Q or R biconditional P or Q or R is a काय म्हणता येईल tautology. Okay.